आहे मी माझा घेतला आहे पण बरोबर. जय श्रीराम. कालचे श्रोते आज आहेत म्हणजे बरं चाललंय. कालचे श्रोते आज आलेत म्हणजे बरं चाललंय असं. मन अवध, मन अवध, मन लंका, मन रावण, मन श्रीराम, मन के अंदर नित चलत है देवासुर संग्राम. आपल्या मनात सारखं सुरूच असतं. काल आपण त्याचं थोडंसं बघितलं होतं विवरण. आत्ता जे म्हटलं गीत की रामनाम उलटं घेतलं तरीसुद्धा तरुण गेले, हो ना. तर म्हणून ती राघवाची कथा गोड आहे. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा कौरवा पांडवा माधवाची. समस्तामध्ये गोड या राघवाची. समस्तामध्ये गोड या राघवाची. असा हा आपला राम, जो प्रत्येकाच्या अंतरी आहे, फक्त जागवण्याची गरज आहे. त्याच्या गुणांचं पुन्हा पुन्हा चिंतन करण्याची गरज आहे. आणि तो मानव आहे, त्यामुळे मी मानव आहे तेव्हा त्याच्यासारखं थोडंफार मला जगता येतं का हे ठरवण्याची गरज आहे. म्हणजे रावणाला दाबायचं आहे आणि रामाला वरती करायचं आहे आपल्या मनातल्या, एवढं आपण करणार आहोत. काल काही गुण पाहिले, आज त्याच्या पुढे जाऊया. जे आपल्या वाटेला आलेलं आहे त्या ती संधी समजायची आणि त्या संधीचं सोनं करायचं. आपल्या वाटेला जे काय आलेलं आहे ती संधी आहे. मला वनवासात जायला सांगितलं आहे म्हणून तो हतबल झाला नाही, कारण तो सुखदुःखी सम आहे. हे आपण काल बघितलं होतं. आता तिथं गेल्यानंतर, वनामध्ये गेल्यानंतर सहज भाव आहे. सहज, जसं दरबारात राहत होतो, जसं राजवाड्यात राहत होतो, तसं वनामध्ये. वेगळं काही नाही आहे. मग इथे मला काय करायचं आहे? ह्या भागामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांशी मैत्र करायचं आहे. राम रघुवंशातले सगळेच मितभाषी आहेत आणि त्याच्या जोडीला राम पूर्वाभाषी आहे. पूर्वाभाषी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला सहज जमू शकेल असं आहे. आणि तसं जमलं की आपलं मैत्र सख्य इतरांशी वाढतं, हे नक्की आहे. म्हणजे असं मी रस्त्याने जातोय, ओळखीचे चेहरे आपल्याला फिरायला जाताना रोजचे दिसतात, हो ना. आपण पुढे जातो, एखाद्या वेळेला हसतो, एवढंच. मी 4 वेळा हसले, ती एकदाही नाही. आपण तिने काय माझ्याकडे लक्ष दिलं नाही, एकदाही ती माझ्याकडे पाहून हसली नाही, असं आपल्या मनामध्ये येतं. कारण मी कोणीतरी आहे असं मला वाटत असतं, असं मला वाटत असतं. मग आपण अहो काल दिसलात नाही, आलात नाहीत, बरं नाही आहे का, काही अडचण होती का, असं जरा विचारलं आपण हे पूर्वाभाषी असणं आहे. मी तिच्या आधी बोलीन, चौकशी करेन. हां. आणि मग कसं सख्य जमत जातं. वनवासींचा राम, वनवासींचा मित्र, असा त्यांनी आपल्याला स्वतःला मित्र मिळवले, विविध मित्र मिळवले. राम राजा होता, म्हणजे राजकुमार आहे.
राज्याभिषेक व्हायचा आहे आणि वनवासी हे सामान्य कुटुंबामध्ये राहणारे, प्रजाजनांमध्ये राहणारे आहेत. परंतु रामाने आपल्यातलं हे अंतर कमी केलं आहे. समन्वय, अन्वय म्हणजे संबंध, अन्वय म्हणजे संबंध, आणि ते संबंध समान पातळीवर आणायचे. समन्वय, दरी संपवायची. आणि अशा पद्धतीनं रामाने ती संधी घेतली आणि अनेक लोकांशी मैत्र केलं, त्यांना जवळ केलं, त्यांचं संघटन केलं. अगदी अलीकडे आपण वाचलं असेल, चैत्राम पवार हे नाव अनेकांनी अनेक वेळा ऐकलं असेल. कोणत्या तरी एका डॉक्टर आनंद फाटकांना असं वाटलं, प्रचारक आहेत, त्यांना असं वाटलं प्रचार करताना, धडगावमध्ये ते गेले होते, की इथल्याच एखाद्या तरुणाला हाताशी घेऊन या लोकांच्या संदर्भात काही करता येईल का बघूया. आणि त्याप्रमाणे चैत्राम पवारला त्याने हाताशी धरलं आणि क्रांती घडवून आणली. सुरुवात कशी होती बघा. डास खूप आहेत, तिथल्या लोकांनाही माहिती नाही की असं काहीतरी एक जाळीचं कापड मिळतं आणि ते जर लावलं तर डासांचा उपद्रव आपल्याला कमी होतो. म्हणजे मच्छरदाणी ज्याला आपण म्हणतो ती वापरायची असते हेच माहिती नाही, इथपर्यंतच अज्ञान आहे. आणि अशा याच्यातून ह्या सगळ्यांना बाहेर काढायचं, हळूहळू या गोष्टी त्यांना द्यायच्या, त्यांना सांगायचं की हे केलं तर त्रास वाचतो, आपल्याला त्रास कमी होतो. आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट करत चैत्राम पवारांनी बारीपाड्याचं सगळं चित्र बदलून टाकलं. म्हणजे रामाचा हा जो गुण आहे हा आत्ता पण कोणीतरी त्याचं अनुसरण करतंय, आताही त्याचं अनुसरण होत आहे. आणि वनवासी बांधवांची काही ना काही प्रगती करण्यामध्ये, काहीतरी त्यांना विकसित करण्यामध्ये यश मिळत आहे. कोणीतरी हे प्रयत्न करावे लागतात आणि असा मार्गदर्शक राम आहे. ह्या रामानं म्हणजे तो विश्वामित्रांकडे शिक्षण घेऊन परत आल्यानंतर दरबारात बसतायत, सल्ला देत नाहीत पण दरबारात बसतात आणि प्रजाजनांमध्ये मिसळतात, जाऊन एकदा चक्कर मारून येतात आणि त्यामुळे लोकांची सुखदुःख काय आहेत याचं निरीक्षण करतात आणि त्याच्यावर उपाय काय करता येईल याचं चिंतन करतात. असं वर्णन रामाचं एका ठिकाणी वाचायला मिळतं. आणि त्याप्रमाणे या वनवासी भागामध्ये गेल्यानंतर त्यांचा जो राजा आहे गुह म्हणून, त्याच्याशी रामांचं मैत्री झाली. आता वरचेवर जाणं आहे, त्यांच्याशी मैत्री आहे, हे बरोबर आहे. जेव्हा वनवास, तुला आता 14 वर्ष वनवासात जायचं आहे असं दशरथाने सांगितलं आणि त्याप्रमाणे आता राम वनवासामध्ये आले, स्वाभाविकपणे मार्गामध्ये गुहा भेटलाय. किती मैत्री व्हावी की गुहाने असं म्हटलं की आता असं करा ना, तुम्ही आमचे राजे व्हा, जाऊ दे ते अयोध्येचं राज्य, तुम्ही आमचे राजे व्हा, मी सेवक होतो. रामाने म्हटलं तसं नाही होणार, आता माझा एक निज धर्म आहे, म्हणजे मी ठरवलं आहे काय करायचं आहे, माझ्या धर्मापासून मी दूर जाणार नाही आहे. मला वडिलांनी आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे मी वनात जाणार आहे आणि मी जर जाणार आहे त्याला विनिमय नाही आहे, पर्याय नाही आहे काही, म्हणजे तू जा मी जा असं काहीही नाही आहे. भरत पण जसं म्हणतोय की असं कर, मी वनात जातो आणि तू इकडे आहे. रामाने म्हटलं हे विनिमय होणार नाही, कारण आज्ञा मला मिळाली आहे, त्यामुळे तुझ्याऐवजी मी, माझ्याऐवजी तू, हे घडणे नाही. निज धर्मपालन. आता या वनवासी भागामध्ये गेल्यानंतर त्यांनी असं विचारलं जेव्हा गुहाने की मी काय करू, कंदमुळं तरी आणून देतो. ते म्हणले छे, तू आणून दिलेले कंदमुळं मी कसे खाणार, माझी मीच घेतली पाहिजे. निज धर्म, वनवास घेतला आहे, स्वीकारला आहे, म्हणजे कोणीतरी सेवा करेल माझी अपेक्षाच नाही, मलाच माझं करायचं आहे. आणि त्यामुळे मीच कंदमुळं गोळा करून आणणार आणि ती मी खाणार. तुला जर काही मदतच करायची असेल तर आत्ता जो रथ आलेला आहे किंवा जे लोक माझ्याबरोबर आलेले आहेत
त्यांना काहीतरी खायला प्यायला दे, त्या घोड्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था कर. किती विचार आहे बघा. ते आणलेले जे अयोध्येमधून मला पोचवायला रथातून इथपर्यंत आले, त्यांना मी रथ परत पाठवायला सांगितलं होतं, गेले नाही आहेत अजून, पण ते आता जातील. मग करायचंच आहे तुला मदत. मग त्या घोड्यांना चारा पाणी कर, घोड्यांची काळजी घेत आहेत. इथं स्वतःला वनात जायचं आहे, कुठेही त्यांच्या मनावर ओरखडाही उमटलेला नाही. घोड्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना चारा पाणी घातलं पाहिजे, हे ते वारंवार सांगतात. त्यांच्याशी मैत्री झाली, पुढे गेले. हो ना, 50 मिनिटात सगळं सांगायचं आहे, त्यामुळे फार कथा लांबवणार नाही आहे. पुढे गेलेत, सुग्रीव भेटला. सुग्रीव भेटला. जसा लक्ष्मण त्यांचा भाऊ बहिष्ठप्राण, तसा सुग्रीव अत्यंत जीवश्च कंठश्च मित्र आहे, अत्यंत जवळचा मित्र आहे. तो पण वानरांचा राजा आहे ना. वृक्षराजाची मुलं आहेत वाली आणि सुग्रीव. आणि तिथं गेल्यानंतर त्याला कळलं आहे, मग हनुमंताची भेट मध्ये घडलेली आहे. हनुमंताला पाठवलेलं आहे, कोण आलेत बघ, कारण त्याला सुग्रीवाला सतत आपल्या भावाची वालीची भीती वाटत असते की हा मारायला कोणाला तरी पाठवलं आहे बहुतेक यांनी. हनुमंत हुशार आहे. हनुमंत म्हणतात, तुमची शंका थोडीशी मला जरा बरोबर वाटत नाही आहे. आता शंकित स्वभाव फार असतो बरं का आपला, सगळ्यांचाच असतो, असावाही. आणि म्हणजे वेंधळेपणाने काही करू नये, जागेपणाने करावं. हो ना, जागेपणाने या सगळ्या गोष्टी कराव्या. हनुमंत म्हणतात, तुम्ही म्हणता तसं काही मला वाटत नाही, कारण चेहरे वाचण्यामध्ये हनुमंत तरबेज आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून ते वालीकडून आलेले असतील असं मुळीच वाटत नाही, पण मी बघून येतो. आणि त्याप्रमाणे ते आलेला हनुमंत आणि सुग्रीवापर्यंत त्याला घेऊन गेले. त्याने सांगितलं आहे की तुमच्या पत्नीचं जसं हरण झालेलं आहे तसं आमच्या राजानं, म्हणजे या वालीच्या बायकोला, वालीनं सुग्रीवाच्या बायकोला नेलेली आहे. म्हणजे समदुःखी आहेत दोघे. आणि मग मैत्री जुळायला एक कारण झालं, अग्निसाक्षीने मैत्री केली आहे. अग्निसाक्ष हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे नेहमी होम हवन केलं जातं बघा. हो ना, अग्नीच्या साक्षीनं. आपली एक कल्पना अशी आहे की अग्नीमध्ये अपवित्र सगळं जळून जातं, मंगल तेवढं शिल्लक राहतं आणि त्या मंगल्यामुळे आपलं पुढचं कार्य सुरळीत होतं. मग त्या आहुती देणं वगैरे हे सगळं आपण करत असतो. मग वास्तुशांत असो, कुठलाही एक विधी असो, कुठली तरी शांत असो, म्हणजे 60 शांत असेल, सहस्रचंद्र दर्शन असेल, काही असेल, पण होम हवन केलं जातं. लग्नामध्ये होम केला जातो, अग्नीच्या साक्षीनं दोघंजण विवाह करतात. तसं हनुमंतानं तिथं अग्नी पेटवला आणि ह्या दोघांची मैत्री जुळवली. अग्नीच्या साक्षीनं केलेली मैत्री हे महत्त्वाचं आहे. गोष्टी छोट्या छोट्या असतात पण संस्कार करणाऱ्या आहेत. घटना छोट्या वाटतात, प्रसंग छोटे वाटतात, पण ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला काही ना काही मोठं मिळत जातं. असं हे रामायण वाचताना जाणवतं. हां, त्या सुग्रीवाशी मैत्री झालेली आहे. त्यांनी सांगितलं रामानं की काही चिंता करू नकोस, मी तुझ्या पत्नीला परत आणण्यासाठी त्याचा वध करीन, वालीचा वध करीन. मग ते कथा आपल्याला माहिती आहे, दोघं सारखेच दिसणारे आहेत. पहिल्या दिवशी वाली वध झाला नाही. सुग्रीवाने विचारलं, असं कसं, म्हणजे तू करणार होतास. त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही दोघं इतके सारखे दिसताय, तुला चुकून बाण लागला असता तर, म्हणून मी आज बाण मारला नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी खुणेसाठी माळ घातलेली आहे वगैरे, ती पण कथा आपल्याला छान माहिती आहे. आणि वालीवध झालेला आहे, वालीवध झालेला आहे. आता रामाचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे, तो असं म्हणतो की वाली गेला, आता वैर संपलं. आता वैर संपलं हा आपल्याकडचा एक महत्त्वाचा संस्कार आहे किंवा महत्त्वाचा विचार आहे. मेल्यानंतर वैर संपलं पाहिजे.
तरीही वर्षानुवर्ष त्या माणसाचे अवगुण आपण सांगत राहतो. त्यांनी कधीतरी केलेला आपला अपमान आताही म्हणजे कसला तो माणूस गेला करतो आता, पण तरी पण रामाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी सुग्रीवाला सांगितलं की इत्मामानं तो राजा होता, त्याचा अंत्यविधी तू केला पाहिजेस, त्याचा अंत्यविधी तू केला पाहिजेस. आता वानर किंवा हे जे सगळ्या जमाती आहेत ना, हे सगळे मानव आहेत. आत्ताच नुकतंच मी एक पुस्तक वाचलं, तुम्हालाही मिळालं तर वाचा. श्रीराम शंकर गोमरकर यांचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे रामायणातलं वानरायन. वानरायन हे नाव आहे. आणि त्यामध्ये त्यांनी पुराणाच्या अनेक गोष्टी सिद्ध करून सांगितलेल्या आहेत की ह्या सगळ्या जमाती आहेत, हे सगळी माणसं आहेत. आणि मग त्यांची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत की त्यांची शस्त्र काय आहेत, की ते दगड उचलतात, शक्तिमान आहेत, झाडं उपटतात, आणि तीच त्यांची शस्त्र आहेत. कमरेभोवती त्यांनी एक शस्त्र पट्टा बांधलेला आहे, कमरेभोवती एक पट्टा बांधलेला आहे, आणि ते शेपूट म्हणून खाली सोडलेलं आहे. ते वानर नाही, त्यांना शेपूट नाही, ते त्यांचं शस्त्र आहे. आणि त्याला ते वारंवार स्वच्छ करून धार करत असतात. आता आपण म्हणतो ना का चांबड्याच्या वस्तूंना धार असते ना, आणि तो फटाकन मारला की म्हणजे कातडी ओढूनच बाहेर येतात, हो ना. तर तशा प्रकारची ती शस्त्र आहेत. आणि मग मावशींनी पण त्याचं वर्णन छान केलेलं आहे की ती सुशोभित करायची, म्हणजे ते शस्त्र जास्तीत जास्त छान कसं दिसेल किंवा काय होईल अशा पद्धतीनं ती कमरेभोवती गुंडाळलेली आहेत. आणि अशी गुंडाळलेली की शत्रू आला की लगेच हात कमरेचं ओढून काढता आलं पाहिजे आणि फटका मारून त्या शत्रूला जवळ घेऊन मारता आलं पाहिजे. अशा प्रकारचं शस्त्र यांचं आहे. ते पुस्तकसुद्धा जरूर वाचा, छान पुस्तक आहे, गोमरकरांचं आहे, वानरायन हे नाव आहे. त्यामध्ये या सगळ्या वनवासी जमातींचा उल्लेख आहे. तर तसा तो आहे. पुढे जटायूची पण कथा आपल्याला माहिती आहे, हो ना. जटायूची कथा पण आपल्याला माहिती आहे की बघा कसं आहे, रामाने या सगळ्यांचे संस्कारित सगळ्यांना कसं केलं आहे. स्त्री सन्मान हा सगळ्यात मोठा संस्कार रामानं सगळ्यांच्या मनामध्ये रुजवला आहे. स्त्री सन्मान हा संस्कार रामाने रुजवला आहे. त्या सगळ्यांना संघटित केलं, म्हणजे फक्त आपल्या स्वतःसाठी नाही, त्यांचं जीवनमान उंचावलं आहे. आणि कधीही न मायलेल्या सीतेसाठी हे सगळेजण सैन्यात दाखल झाले आणि ते सीतेला शोधायला निघाले, हो ना, रावणाशी लढायला निघाले. म्हणजे त्यांनी त्यांच्या विचारांची उंची किती वाढवली लक्षात येईल. रामाने संधीचं सोनं करणं, असं जे मी सुरुवातीला म्हटलं ते हे असं आहे. आणि हे रामजीवनामध्येच आपल्याला सगळं पाहायला मिळतं. आणि त्याप्रमाणे रामांची सुग्रीवाशी मैत्री झालेली आहे. मग पुढे सीतेला शोधायला ते सगळेजण गेलेले आहेत. ही वर्णनं आणि हे सगळी व्याख्यानं 3-3 दिवस पुन्हा करण्याची आहेत, त्यामुळे ते आत्ता सांगत नाही. परंतु या सगळ्यांना शोधायला गेल्यानंतर हनुमंताचं कार्य काय, त्यांनी काय काय केलं, या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत. आपण फक्त रामाचे गुण बघतो. आता इथं पुढं गेल्यानंतर, हो ना, म्हणजे हे वनवासींचा मित्र कसा आणि तो कोमल हृदयी कसा आहे हे सांगतो आहोत आपण. आता सुग्रीवाशी मैत्री झालेली आहे. जटायू रावणाशी म्हणजे रावणाला प्रतिकार करताना गेलेला आहे. जांबुवान त्याच्याकडे आहे, हो ना. ह्या सगळ्या वेगवेगळ्या जमातीचे लोक त्यांनी एकत्र केलेले आहेत. ह्यांना एकत्र आणणं आणि त्याच्यासाठी प्रेमाचा सेतू बांधणं हे त्यांनी केलं आहे, हे त्यांनी केलं आहे. आता याच्यावरून एक सहज आठवलं, सेतू म्हटल्यानंतर 2 जणांना जोडणारा, 2 ठिकाणं जोडणारा, हो ना, असा हा सेतू आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ, तसं हे सगळे वानर आणि रावण राजा, लंकाधिपती, इथपर्यंत तो सेतू बांधला आहे, इथपर्यंत तो सेतू बांधला आहे. सहज आठवलं म्हणून सांगते जाता जाता की सेतू सावरकरांनी पण अंदमानच्या तुरुंगामध्ये कैदी म्हणून दुर्लक्ष नाही केलं.
या कैद्यांना सुद्धा संस्कारित केलं, त्यांना सुद्धा एकत्र आणलं. मग एक प्रसंग असा होता की एकदा शांताबाईंकडे म्हणजे नारायणराव धाकटे त्यांच्या पत्नीकडे हे दोघं भाऊ आलेले आहेत, आता स्थानबद्ध आले, ते अंदमानमधून परत आलेले आहेत, तात्याराव पण आणि बाबाराव पण, हो ना. आणि एक जण आले, ते आहेत वरती, आणि धाकटे भाऊ डॉक्टर ते बाळासाहेब ते बाहेर गेलेले आहेत. घरामध्ये शांताबाई आहे. आणि एक माणूस आला आणि म्हणाला की तात्याराव आहेत का, किंवा घरात कोणी आहेत का, मला एक चिठ्ठी द्यायची. नाही, तेव्हा हे अंदमानहून आलेले नाही, एक चिठ्ठी आणली आहे त्यांनी, तात्यारामची चिठ्ठी अंदमानहून आणलेली आहे आणि मला एक चिठ्ठी द्यायची. आता ह्या घाबरल्या, कारण अंदमानमधून एक कैदी आला आहे आणि तो तात्यारामची चिठ्ठी द्यायला माझ्या घरी आला आहे. काय विश्वास ठेवणार हो त्याच्यावर, कसा ठेवणार. त्या म्हटलं, मी त्याला सांगितलं की ते घरी नाही आहेत, माझ्याजवळ द्या चिठ्ठी. तो म्हटला देतो, पण मला एक सुरी द्या. आता बघा, सुरी, कैदी आणि ह्या एकट्या, सुरी दिली. त्या म्हणता बाहेर बसा. त्यांना सांगितलं बाहेर बसा, माझी मुलं घरात आहेत आणि ती आजूबाजूला आहेत, ते घाबरतील, तुम्ही बाहेर बसा. तिथे बसले. सुरी दिल्यानंतर त्या माणसाने आपल्या पायातली चप्पल काढली, ते कापलं तळ त्याचं, आणि चपलेमध्ये ठेवलेली चिठ्ठी ती काढून यांच्या हातात दिली. त्याची शिक्षा संपलेली आहे, पण घरी जायच्या आधी भारतात जातोय तर तात्यारामची चिठ्ठी घरी देतो आणि मग घरी जातो. बघा किती प्रेम दिलं असेल हो. हे आज पण घडलं. हा सेतू त्यांनी बांधला, आपल्यातलं अंतर कमी केलं. हे बॅरिस्टर, तो कैदी कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये, तात्यारामचा कुठलाच गुन्हा नाही आपल्याला माहिती आहे, पण कुठल्या तरी गुन्ह्यात अडकलेला एक तो कैदी, त्याच्याशी तात्यारावांनी मैत्री करावी, त्या कैद्याने तात्यारावांची चिठ्ठी आणावी आणि स्वतःच्या घरी न जाता, जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी आहे, स्वतःच्या घरी न जाता आधी तात्यारावांच्याकडे येतो चिठ्ठी द्यायला. सेतू बनला. सेतू म्हणजे केवळ दगडामातींचा नव्हे, तो बांधायलाच हवा. तो बांधला पण आजही तो आहे, परंतु त्याच्यासाठी अंतःकरणात प्रेम असायला पाहिजे ना. आणि ते या वनवासी बांधवांच्या मध्ये प्रेम निर्माण करण्याची संधी रामाने घेतली, किंबहुना आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या कृतीतून. कोणी रे तिकडे असं नाही, मीच करीन, कोणी याला द्या असं नाही, मीच देईन, स्वतः करून या सगळ्यांना आपल्याबरोबर जोडलेला आहे. असा हा वनवासींचा मित्र आहे, असा हा वनवासींचा मित्र आहे, हो ना. पण ह्या सगळ्यांना बघा हा नंतर जेव्हा म्हणजे रावणवध झाला आणि आता अयोध्येत परत जायचं आहे, ह्या सगळ्यांना उत्सुकता आहे अयोध्या नगरी बघण्याची. या सगळ्यांना उत्सुकता आहे अयोध्या नगरी बघण्याची. त्यामुळे गुहा बसून सगळ्यांना घेऊन यायचं. सुग्रीव, गुह, ज्यांनी मदत केली, मध्ये एक केवट राहिला आहे तो पण सांगते, या सगळ्यांना घेऊन यायचं आहे. तो सोहळा, अयोध्या, तो राज्याभिषेक किंवा रामाचं सिंहासनावर बसणे, सगळ्यांना पाहण्याची उत्सुकता. 8 दिवस झाले निज कर्तव्य कसं पालन केलं रामाने, त्याचं एक उदाहरण जाता सांगते. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे ते सगळे 8 दिवसांनंतर रामाने लक्ष्मणाला सांगितलं, यांना आता सगळ्यांना आपापल्या घरी परत पाठवा. या सगळ्यांना त्यांच्याकडे परत पाठवा, आता त्यांची रवानगी करायची वेळ झालेली आहे. लक्ष्मण म्हणतो, अहो एवढे मित्र आपले, थोडे दिवस त्यांना अयोध्येत राहायचं आहे. रामांनी काय उत्तर द्यावं. रामाने असं सांगितलं, छे, त्यांची संस्कृती वेगळी, आपली संस्कृती वेगळी. इथे राहून त्या संस्कृतीचा लोभ झाला किंवा त्या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण झालं तर आपली संस्कृती बिघडेल, म्हणून यांना सगळ्यांना परत पाठवा. किती जागरूक असावं. मग राम आम्हाला आत्ता जागा करण्याची गरज आहे की नाही. आपली संस्कृती कुठे चालली आहे याचा विचार आपण करणार की नाही, हो ना. म्हणजे मी माझ्या चारोळीत एका लिहिलं आहे, म्हणजे की पाश्चात्यांचं अनुकरण ही आधुनिकता ठरते
ही आधुनिकता ठरते आणि आपली संस्कृती जपणं ही अंधश्रद्धा ठरते. हे का व्हावं असं? आपण विसरतोय कुठल्या तरी वेगळी संस्कृती. ते सगळंच वाईट आहे असं मी म्हणणार नाही, पण आपली संस्कृती विसरून ते घ्यावं असं अजिबात काही नाही. रामाला हे जाणवलं आणि म्हणून रामायणाची आणि रामाची गरज आहे आजही, की ह्यांना सगळ्यांना परत पाठवा, कारण त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती यात खूप अंतर आहे. प्रेमाने आणलं, राहिले, पाहुणचार झाला, संपला विषय. आता त्यांनी त्यांच्या घरी परत गेलं पाहिजे. इतकं जागेपण, इतकं द्रष्टेपण असणारा हा राम आहे. निज कर्तव्य कधीही विसरत नाही. कंदमुळं माझी मीच खायची आहेत, मीच गोळा करायची आहेत. आता राज्याभिषेक झाला आहे, राज्य मला सांभाळायचं आहे, प्रजाहित मला बघायचं आहे. त्यामुळे संस्कृती पण मीच जपली पाहिजे. इथली संस्कृती मलाच जतन केली पाहिजे, हे तो विसरत नाही. स्वधर्म विसरत नाही, स्वकर्तव्य विसरत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्या रामाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की त्यांना लंका माहिती नाही, त्यांना सीता माहिती नाही, त्यांना कोण माहिती आहे? फक्त राम समोर दिसतोय आणि रामावरती इतका विश्वास आहे की त्याच्या पत्नीला सोडवणं ही आपली पण जबाबदारी आहे, म्हणून आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून ते सैन्यामध्ये दाखल झाले आणि तिथं गेलेले आहेत. हो ना, तिथे गेलेले आहेत. हा सेतू, प्रेमाचा सेतू, विश्वासाचा सेतू आणि स्त्री सन्मान हा विचार रामानं दिला. आणि त्यातून हा सेतू तयार झाला. तो फक्त दगडांचा नाही, हे आपण लक्षात ठेवूया की हा सेतू फक्त दगडाचा नाही. मग आपल्याकडे आता आपल्याला सेतू बांधण्याची गरज आहे की नाही? आहे. कशी आहे? आता हिंदू संमेलनं चालू आहेत बघा ठिकठिकाणी. कुटुंब म्हणजे पंचपरिवर्तन आपल्याला माहिती आहे, पर्यावरण हे कसं रक्षण करायचं वगैरे वगैरे. इथे जागं कोणी व्हायचं? हे तुम्ही आणि मी व्हायचं आहे. हो ना, या बाहेरच्या सगळ्या आक्रमणांना थोपवायचं असेल तर आता आम्ही जागा होण्याची गरज आहे आणि त्यासाठी रामायणाची गरज आहे. त्यामुळे रामाने काय काय केलं? वेगळं केलं का हो काही? नाही ना. आपण आत्ता जे करणार आहोत किंवा रामाने जो मार्ग दाखवला आहे त्यावर आत्ता तरी का होईना आपल्याला जाग आली आणि आपण आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर असं हे जे निज कर्तव्य आहे याचं पालन करणं आवश्यक आहे. आणि या सेतूबंधनामध्ये या सैन्याचा सहभाग कसा आहे हे जाणून घेणं आपल्याला आवश्यक होतं आणि म्हणून मी ते आपल्यापर्यंत सांगितलं. रावणवध झाल्यानंतर सुद्धा विभीषणाला त्याने सांगितलं आहे, वैर संपलं, तो तुझा भाऊ होता, त्याचं तुमच्या पद्धतीप्रमाणे अंत्यविधी तुला केलाच पाहिजे, अंत्यविधी तुला केलाच पाहिजे. आता सुग्रीव गादीवर बसला, राज्यावर बसला, त्यावेळेला त्यांनी बोलवलं होतं रामाला, तुम्ही पण या कार्यक्रमाला. ते म्हटले, छे माझा वनवास, मी नगरात प्रवेश करणारच नाही. कोण पाहायला येणार होतो रामाला? तो खरंच सुग्रीवाबरोबर गेला का वनात राहिला? पाहायला येणार होतो कोणी? पण मला माझ्या मनाचं माहिती आहे ना, मी माझ्या मनाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, हे शिकवणारा राम आहे. कोणी पाहायला येणार नाही, हो ना. पण आता मी कॉपी केली तर माझ्या आईला आवडणार नाही हे मला वाटलं पाहिजे की नाही? हे माझ्या मुलाला मी शिकवलं पाहिजे की नाही? तुझे मार्क तुझे, कॉपी करून नाही पास व्हायचं. कालच मी म्हटलं की मातृशक्तीचं काम काय आहे? सुजाणं नागरिक तयार करणं, प्रामाणिक नागरिक तयार करणं. आणि ही प्रामाणिकता लहान वयापासूनच तयार होत असते, अचानक नाही निर्माण. हे होतं ना, हे होतं की नाही? तसंच आहे, तसंच आहे. आणि ते छोट्या छोट्या गोष्टींमधून रामाने दाखवून दिलं आहे की रावणाचं त्याच्या इतमामानीच अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे. विभीषणाचं तू केलं पाहिजे, तू भाऊ आहेस त्याचं, आणि वैर विसरायचं. म्हणजे कुठेतरी असंही वाचण्यात आलं आहे, एक ओळीच सांगते फक्त, की रावण उत्तम राज्यकर्ता होता,
घ्यावं हे रामाला पण लक्षात आहे, म्हणजे रामाला पण माहीत होतं आणि त्याबद्दल त्याच्या मनामध्ये असूया नाही आहे. जी चूक झाली आहे त्याचं परिमार्जन, म्हणजे त्याला त्याची शिक्षा दिलेली आहे. लक्ष्मणाला सांगितलं आहे त्यांनी, काय सांगितलं, रावणाकडून काही 4 गोष्टी शिकून घे, आता तो मरताना तरी नक्कीच तुला चांगलं सांगेल. लक्ष्मण गेला, थोड्या वेळाने परत आला. रामाने विचारलं काय केलं, काय झालं, म्हणजे रावण काही द्यायला तयार नाही. कुठे उभा होतास? गोष्ट काल्पनिकही असू शकेल किंवा कोणीतरी घुसवलेली पण असू शकेल, पण संस्कार कथा आहे. त्यांनी सांगितलं रावणाच्या डोक्याशी उभा होतास ना, शिष्याने पायाशी भरायचं असतं. तू शिकायला गेला होतास, त्याच्या पायाशी भरायचं ना, गुरुच्या पायाशी बसायचं आहे, साधी गोष्ट आहे. शिकायला गेलायस त्यामुळे तू डोक्याशी उभा राहिला कसं देणार होतो शिक्षण, तुला नाही देणार. पायाशी उभा. लक्ष्मण गेला, 4 गोष्टी शिकून आला. मला आवडली ही कथा अशासाठी, ती रामायणात, वाल्मिकी रामायणात नाही, परंतु माझ्या मुलांना सांगण्यासारखे, माझ्या मुलांना सांगण्यासारखे. शिकायचं असेल तर नम्रच असलं पाहिजे, पायाशीच बसलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. हा संस्कार देण्याची गरज असते आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला तो मिळतो, म्हणून तो अभिराम आहे. लोकांना आकर्षून घेणारा असा तो अभिराम आहे. म्हणजे रामाला अभिराम पण आपण म्हणतो आणि असा तो आहे. पण नुसताच रूपाने नाही आहे ना, रूपगुणांनी. गुण त्याचे तसे आहेत आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, असा तो आहे. सीतेशी अनन्य आहे. अन्य स्त्रीचा विचारच त्याच्या डोक्यात येत नाही. कोण? पत्नी सीता. अन्य नाही, अनन्य, अन्य नाही ती, हो ना, अशी ती अनन्य भक्ती, असा त्याचा भाव आहे. मग जेव्हा रावणाला कुठेतरी असं म्हणाला, अरे तुला इतकी रूपं घेता येतात, रामाचं रूप घे आणि सीतेला फसवायला जा. रामाचं रूप घे आणि सीतेला फसवायला जा, म्हणजे सीताला तू राम वाटशील वगैरे, मग सीता तुला वश होईल. त्यावेळेला रावणाने असं उत्तर दिलंय म्हणे की काय, रामाचं रूप घेतल्याबरोबर मला ती आईसारखीच वाटायला लागते. रामाचं रूप मी धारण केल्यावर मला ती परस्त्री आईसारखी वाटायला लागते. केवढा दृढ संस्कार आहे बघा. परस्त्री माते समान, स्त्री सन्मान, केवढा मोठा गुण आहे. ही आमची संस्कृती आहे, हो, ही आमची संस्कृती आहे. या शंकर पार्वतीची पण एक कथा असं सांगतात. काय तुमचं म्हणे ते राम सारखं, त्याची बायको तर तिकडे पळवून नेली. कसला पराक्रम? शंकराला तिने म्हटलं. शंकर म्हणाले, भलत्या भांडरीत पडू नको ग, ऐक माझं, नको काही त्याची परीक्षा, रामाची परीक्षा घ्यायला निघाल्यात. आणि तिने असं म्हणतात म्हणजे ही पण कथा अशीच आहे, पण संस्कार बघा. सीतेचं रूप घेतलं आणि तिथं आणली रणांगणात. रामाने नमस्कार करून विचारलं, माते एकटीच आली, शंकर कुठे? अनन्य. सीता इथे असूच शकत नाही, सीता तिथेच आहे, ती इथं असेल कशी? दृढ आहे, हो ना, तिला मी अजून आणलेलीच नाही आहे आणि त्यामुळे इथे रणांगणामध्ये ती असेलच कशी? अनन्य, अन्य विचार नाही आणि त्यामुळे माते समान. आणि म्हणून पार्वती परत गेली. शंकराने विचारलं, काय झालं? भेटला राम? काय उत्तर देणार? पण त्यामुळे ते म्हणाले की हे बघ, आता तू सीतेचं रूप घेतलंस म्हणजे आता तू पार्वतीने राहिलीस, तर बाकीचा भाग जाऊ द्या. परंतु अशी आमची संस्कृती आहे आणि काहीही झालं तरीही आमची संस्कृती जगन्मान्यच होणार आहे, कारण तशीच ती आहे, तशीच ती आहे. पुन्हा वरो भारत या विचारा, हो जगाचा गुरुवार्य धर्म, देवा जगी वाढवी हिंदू धर्म, अशी रोज आपण देवासमोर प्रार्थना करतो, रोज करतो. सकाळी पूजा केल्यानंतर हा श्लोक म्हणूनच आपण उठतो. इतका आपला या संस्कृतीवरती आणि हिंदू धर्मावरती विश्वास आहे. तर असा हा राम
त्याला मग शबरी भेटलेली आहे वनवासामध्ये. या शबरीला सुद्धा त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. ती शबरी पण वेगळीच आहे, वनवासी, मातंग ऋषींची शिष्या. मातंग ऋषींनी सांगितलं, तुला आत्ता माझ्याबरोबर येता येणार नाही, इहलोक संपवता येणार नाही, अजून तुझं काम बाकी आहे, तुला अजून राम भेटायचा आहे. त्या राम भेटीपर्यंत तुला पृथ्वी तलावरच राहायचं आहे. आता तो केव्हा येणार सांगितलेलं नाही, कुठून येणार सांगितलेलं नाही, पण गुरूंवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, आणि त्यामुळे तेव्हापासून वृद्धत्वापर्यंत ती रोज रामाची वाट पाहते आहे. ती रोज रामाची वाट पाहते. इकडून येईल, तिकडून येईल. पहिल्यांदा असं वाटलं की पूर्व दिशा चांगली असते, तिकडूनच येणार तो. पूर्व दिशा चांगली असते म्हणून तो तिकडून येणार, म्हणून पूर्व दिशा झोपडीची पूर्व दिशा स्वच्छ, मग म्हणणार इकडूनच येईल कशावरून वगैरे वगैरे, असं ते वर्णन बरंच करू शकतो आपण. आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ केला, आणि रामाची वाट पाहिली. राम आले अनेक वर्षानंतर, हो ना, पण गुरूंवर विश्वास आहे. गुरूंनी म्हटलं म्हणजे राम येणार, आणि त्याप्रमाणे राम आलेले आहेत. आणि मग रामाची आणि तिची जी भेट आहे त्याचंही वर्णन आपल्याला माहिती आहे. आणि रामाने तिला म्हटलं आहे की सर्व प्रकारची भक्ती तुझी, नवधा भक्ती सगळी पूर्ण झालेली आहे, मी तुला आता काय देणार, नकोच होतं तिला काही, फक्त रामदर्शनासाठी गुरूंच्या आज्ञेमुळे ती थांबलेली होती. अशी ती वनवासामधली शबरीसुद्धा आदर्श आहे. ती शबरीसुद्धा आदर्श आहे. आता हा राम जो आहे तो समर्थ आहे, रघुवंशातला समर्थ. काल मी सांगितलं राघव उत्कृष्ट, रघुकुळातला सर्वात श्रेष्ठ असा तो राम आहे, समर्थ आहे. आणि उपभोगशून्य आहे, उपभोगशून्य असा हा राम आहे. आणि म्हणून तो अनुपमेय आहे, ज्याला कोणतीही उपमा देता येणार नाही असा तो राम आहे. कोणाचीच उपमा, रामासारखा राम, राम कोणासारखा नाही, तुलनाच होऊ शकत नाही असा तो आहे. आणि असा हा राम प्रजाहितैषी आहे. काल आपण पाहिलं होतं, हा शब्द काल वाचला होता, ऐकला होता. तर प्रजेला वाटतं आहे की रावणाकडे राहून आल्यानंतर सीता राणी म्हणून आम्हाला नको, म्हणजे पत्नी म्हणून रामाचे असेल तर असू दे, पण राम राजा आहे म्हणजे ती राणी आहे. मग राणी पदावरती एवढा सुद्धा कलंक नको असं वाटणारे प्रजाजन होते. आणि प्रजेला वाटतं आहे, म्हणजे रामाला खात्री आहे, सीतेलाही खात्री आहे, सीतेला पण हे माहिती आहे की आत्ता म्हणजे रामाला जी शंका आहे ती रामाची नाही आहे. पती म्हणून तो कुठेही कमी नाही, पत्नी म्हणून कमी नाही, पती पत्नींचं नातं तसंच आहे, पण सिंहासनाचं म्हणून काही एक प्रतिष्ठा आहे. आणि प्रजेला जर वाटत असेल तर मला तिचा त्याग केला पाहिजे. जी अनन्य आहे तिचा तो त्याग करतोय, हे सोपं नाही, हे सोपं नाही. म्हणून राम अनुपमेय आहे, म्हणून राम अनुपमेय आहे. सीतेचा त्याग केलेला आहे, लक्ष्मणाला ते काम सोपवलेलं आहे. खरं म्हणजे अग्निपरीक्षा झालेली आहे, अग्निपरीक्षा झालेली आहे. सीते या अग्निपरीक्षेच्या आधी म्हणजे सीतेला जेव्हा सोडून रावण वध झाला, आता अशोकवनातून आणायचं त्यावेळेला ही म्हणजे कसा आहे बघा राम, काल जसं सांगितलं ना, माळ्याला आधी विचारलं फुलं घेऊ का, तसंच आत्ताही आहे. त्यांनी हनुमंताला सांगितलं की बिभीषणाची परवानगी घे, आता बिभीषण राजा आहे ना, बिभीषणाची परवानगी घे, अशोकवनात जा आणि सीतेला घेऊन ये, तिला शुचिरभूत करून घेऊन ये, म्हणजे तिला स्नान वगैरे असं सगळं करून घेऊन ये. मेण्यातून आणायचं ठरवलं, कारण बिभीषणाला असं वाटलं रामाची पत्नी आहे, तिला पायी कसं आणणार ना, म्हणून त्यांनी मेणा वगैरे पाठवला. आता लोकांची गर्दी, ते वानर सैन्य तिथे जमलेलं, सगळ्यांना वाटतं की जिच्यासाठी आपण इथे आलो ती आपल्याला बघायला पाहिजे ना, आपण दिसली पाहिजे, हो ना, ते दिसलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी धक्काबुक्की करायला लागल्यावरती रामाने सांगितलं सीतेला खाली उतरवा, कारण हे सगळेजण जिच्यासाठी लढले,
म्हणजे जिच्यासाठी, जिच्या सन्मानासाठी ती त्यांना बघायलाच पाहिजे. आणि त्यामुळे तिला खाली उतरवा आणि सीतेला पायी आणा. आणि मेण्यामध्ये असलेली सीता खाली आली आणि सगळ्यांना, म्हणजे किती विचार आहे हो प्रजेचा, त्या सैन्याचा, किंवा एकूण राम अनुपमेय काय हे आपल्या लक्षात येईल असा हा राम. आणि मग ती आले, तिथे अग्निपरीक्षा झाली आहे. अग्नीनं तिला म्हणजे वरदानच दिलेलं आहे, ते सगळं ती पवित्रच आहे असं सगळं झालेलं आहे. सीता परत आलेली आहे. आणि उद्याचा भाग जरी वेगळा असला तरी इथे सीतेचं सांगूनच जाते की सीता परत आलेली, म्हणजे आज झालं ते सगळं. आता सीतेचा त्याग एकच जण बोलला असं नाही आहे, ते हळूहळू षटकर्णी झालेलं आहे. आणि बरेच जण बोलायला लागले म्हटल्यानंतर आता मला तिला सोडली पाहिजे आणि त्यामुळे राजा निष्कलंक असला पाहिजे म्हणून रामाने सीतेचा त्याग केलेला आहे. सीता तिकडे गेली आहे. पुन्हा कुठे जायचं हे पण रामानेच सांगितलेलं लक्ष्मणाला की तिथे सोडून ये, त्यांच्या आश्रमामध्ये सोडून ये वाल्मिकींच्या. तिथे तिला ते लवकुश झाले वगैरे, ती पुढची सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आणि आता सीता आलेली आहे दरबारामध्ये, सीता दरबारामध्ये आली आहे. आता त्यावेळेस सीतेचा त्याग केल्यानंतर ज्यावेळेला यज्ञयाग होत असत त्यावेळेला पत्नीच्या जागी सीतेची मूर्ती केलेली आहे. सीतेची मूर्ती केलेली आहे. म्हणजे असं आपण म्हणतो ना की कमरेला सुपारी लावून मग पत्नी नसेल तर ते विधी केले जातात. तर त्या तसं त्यांनी ती सीतेची, त्याचं पण मला एक वेगळं छान वाटलं की 52 कशी सोनं, सीता शुद्धच आहे आणि त्यामुळे ती मूर्ती जी आहे ती सोन्याची आहे, मिश्रण काहीही नाही. 52 कशी असं ते सोन्याची मूर्ती शेजारी ठेवून त्यांनी होमावन वगैरे केलेलं आहे. आता सीता प्रत्यक्ष आलेली आहे. आता सीता प्रत्यक्ष आलेली आहे आणि तिची धरणीमध्ये स्वतःला संपवलं आहे. बघा, आमची भारतीय संस्कृती अशी आहे, ती संपणार नाही, ती रुजणार. ती रुजणार. जमिनीमध्ये गेली आहे, क्षमाशील आहे, तिथं गेली आहे, तिथून पुन्हा ती उदयाला येणार आहे. जाळलेली नाही, रुजवली. अशी जर आमची संस्कृती आहे तर तिचा अभिमान मला असला पाहिजे की नाही? तो अभिमान असावा म्हणून सीता आठवायची. राम अनेक होतील, सीता एकच. राम अनेक होतील, सीता एकच आहे. हो ना? सीता जन्माला आली तर राम. आम्ही जर ते टिकवलं, सात्विकता, पावित्र्य, संस्कार हे सगळं आम्ही टिकवलं तर आपोआपच कुटुंब संस्कारित होणार. म्हणजे सीता मला व्हायचं आहे. मी सीता झाले की राम होणारच आहे. मग रामाला पर्यायच नाही, अनन्यच आहे ना, त्याला पर्यायच नाही माझ्याशिवाय. वटपौर्णिमेची पूजा करणे तर आणि काही करा, पण मग ही जी संस्कृती आहे ही रुजवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर रामाने किती स्थितप्रज्ञ, म्हणजे वनवासात गेला वगैरे सगळं काल वर्णन झालं, पण वैयक्तिक सुख दूर सारले, सीतेचा त्याग केला. दुसरी गोष्ट इथे एक सांगून थांबणार आहे. दुसरी गोष्ट लक्ष्मण बहिष्कर प्राण आहे. म्हणजे त्याने अनेक वेळा म्हटलंय की मी सीतेशिवाय राहू शकतो, लक्ष्मणाशिवाय नाही. मी सीतेशिवाय राहू शकतो, लक्ष्मणाशिवाय नाही, असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला माहिती आहे की तो हे आलेले आहेत दुर्वासाने, काल पुरुष रामाशी गप्पा मारत, म्हणजे त्यांचा काही संवाद चाललेला आहे. आणि दुर्वास जेव्हा म्हणतात की तुम्हाला आत्ताच्या आत्ता रामाला भेटायचं, लक्ष्मण म्हणतो नाही भेटता येणार, आत्ता भेटता येणार नाही, रामाला निरोध दे. म्हटले तुला हे बाबा एक सांगतो की आत्ताच्या आत्ता मला आज जायचं, दुर्वास आहे ना ते, आत्ताच्या आत्ता मला आज जायचं आहे, अन्यथा मी अयोध्या भस्म करून टाकेन. आता आपल्या प्रजेला त्रास होणार आहे म्हटल्यानंतर लक्ष्मण म्हणतोय की आता मला नियमभंग करावा लागला तरी चालेल, मी आतमध्ये जाईन, पण अयोध्या वाचली पाहिजे. पुन्हा बघा, लक्षात घ्या कसं कुटुंब आहे हे, कुटुंब कसं आहे. आणि तो आत गेला. खरं त्यावेळेला ते परत येत आहेत कालपुरुष, म्हणजे बोलणं संपलेलं आहे, यांनी काहीही ऐकलेलं नाही, पण
हे असं काही त्यांनी मी कुठे ऐकलं होतं, ते तर बाहेर आलेले होते वगैरे, काही दावा केलेला नाही. शिक्षा जी असेल ते मी भोगणार आहे, कारण मी चूक केली आहे, मी गुन्हा केला आहे आणि त्यामुळे जी शिक्षा असेल ते मी भोगेन. त्यामुळे त्याला देहांताची शिक्षा मिळालेली आहे. पण त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही म्हटल्यानंतर राम पण त्याच्याबरोबर गेलेले आहेत शरीरमध्ये. लक्ष्मणाशिवाय नाही राहू शकत, सीतेशिवाय राहू शकतो, लक्ष्मणाशिवाय नाही. किती प्रेम असावं, बंधुप्रेम, हां किती असावं. हे सगळं आम्ही का विसरतोय? का भावाभावांच्यात इतकी भांडणं होत आहे? कशासाठी? शेतीच्या एका तुकड्यासाठी, घराच्या एका मजल्यासाठी, चांदीच्या एका भांड्यासाठी का चाललंय? कशासाठी? हे कुठे विसरलो आपण. म्हणून जागवण्याची गरज आहे. हे आमच्याकडचं नाही हो, कुठून तरी आलं आहे बाहेरून आणि ते घालवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आता लक्ष्मण गेलेला आहे. आता एकच फक्त सांगते की रामावर प्रजेचं प्रेम कसं होतं. पुन्हा एकदा सांगते की राम अनुपमेय कसा. जेव्हा वनवासामध्ये जायचं रामाने ठरवलं तेव्हा प्रजेनं काही काही नियम केले. एक जण म्हणला मी फक्त राम येईपर्यंत दुधावर जगणार, दुसरा म्हणला मी फक्त फळं खाणार, तिसरा म्हणाला मी रात्रीचं जेवण बंद करणार. एका रामासाठी एवढं सगळं 14 वर्ष. आणि हे सगळं पाळणारेच होते, नुसतं बोलणारे नव्हते. इतकं प्रजेचं प्रेम मिळवलेला राम तो आम्ही विसरता कामा नये. तो आमच्या मनामध्ये सतत आणि सतत झिरपत राहायला पाहिजे. आणि त्यामुळे आपली संस्कृती आणि आपला देश हे दोन्हीही टिकणार आहे. त्यामुळे रामाने केलेलं संघटन, वनवासामध्ये गेल्यानंतर सगळ्यांना एकत्र आणणं, कुटुंबासाठी केलेला, परिवार माझा स्वस्थ राहावा म्हणून केलेला त्याग, हे सगळं विसरून चालणारच नाही. आणि संघटनाला आता कलियुगामध्ये पर्यायच नाही. शस्त्र सगळ्यात मोठं कोणतं तर संघटना आहे. आणि त्यामुळे आपण एकत्र राहणं, एका विचारानं, एका ध्येयानं, एका आचारपद्धतीनं हे एकत्र राहणं आवश्यक आहे. आणि असं असणाऱ्या भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत की आपल्याला राष्ट्रसेविका समिती मिळाली, एक संघटन मिळालं. आणि या संघटनेमध्ये आपण एका विचारानं, एका ध्येयानं एकत्र आलेले आहोत आणि त्या दिशेनं चाललेले आहोत. 90 वर्ष झाली त्या विचाराने आपण चाललेलो आहोत. त्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. म्हणून शेवटचा एक श्लोक म्हणते आणि भजन म्हणूया ना कालचं, तेवढा वेळ आहे ना. असो हेच पाथेय संगे अखंड, जिथे आत्मविश्वास वाढे उदंड. सुकार्ये तुझा देश होईल स्वर्ग. मना निश्चये तू चाल ध्येय मार्ग. ध्येय मार्गावरून चालत राहा. देशाचा स्वर्ग निर्माण होणार, तेजस्वी हिंदू राष्ट्र निर्माण होणार. फक्त त्या ध्येय मार्गावर जाण्याचा निश्चय आपण सोडता कामा नये. आणि हे पाथेय, ही शिदोरी रामायण आपल्याला देत आहे. ते रामायण आठवत आपण मार्गक्रमण करणार आहोत. धन्यवाद. भजन म्हणणार आहोत. कालचं आठवेल, शब्द सोपे आहेत तसे, पण सांगते पुन्हा. राम 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 नाम तारकम. राम 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 नाम तारकम. राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. राम कृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. जानकी मनोहरम सर्वलोकनायकम. जानकी मनोहरम सर्वलोकनायकम.
शंकरादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम शंकरादिसेव्यमान पुण्यनाम कीर्तनम वीरशूरवन्दितं रावणादिनाशकं वीरशूरवन्दितं रावणादिनाशकं वन्दितं रावणादिनाशकम् आञ्जनेयजीवमान राजमन्त्ररूपकम् आञ्जनेयजीवनाम राजमन्त्ररूपकम् राजमन्त्ररूपकं राम 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 नाम तारकं रामकृष्ण वासुदेव भक्तिमुक्तिदायकं राम 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 नाम नायकं राम राम तारकं. तोच आपल्याला तारून नेणार हे निर्विवाद आहे. फक्त आपण त्याच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. ध्येयापर्यंत आपल्याला पोचायचंच आहे. धन्यवाद.